सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करून भारतीय इतिहासामध्ये भगवान बुद्धांना पुनर्प्रकाशित करण्याचं सत्कार्य ज्यांनी केलं ते महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या कृतीला त्यांच्या प्रतिमेस मी सर्वप्रथम अभिवादन करतो। त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडच्या या 69व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्व बंधू भगिनींना मी विभाग प्रमुख डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो। आज खरं तर या विचारपीठावर उपस्थित टेक्सास दादा गायकवाड यांचं नाव खूप वर्षापासून म्हणजे ज्या वयात माझे मोठे बंधू बीजे मेडिकल कॉलेजला होते आणि माझं कॉलेज व्हेटरनरी कॉलेज, तसा मी पशुवैद्यक, परंतु पशुवैद्यकाचा प्रवास बार्टीच्या विभाग प्रमुखापर्यंत कसा पोहोचला तर त्याला बाबासाहेबांची विचारधारा, भीमा कोरेगावच्या समग्र युद्धाचा अभ्यासक आणि छत्रपती संभाजीराजांचं बौद्धांच्या प्रती असलेलं योगदान, या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून मला आज विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि गेले 6 वर्षामध्ये माणगाव परिषदेचा कार्यक्रम हा शासन दरबारी घेतला गेला नव्हता। तो आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती करून तो एकदाचा शासन दरबारी कार्यक्रम झाला। दुसरी गोष्ट, ऐतिहासिक ह्या धम्मभूमीचं महत्व दीक्षाभूमीपेक्षा यत्किंचितही कमी नाही। कारण डॉक्टर बाबासाहेबांना विद्यार्थी दशेमध्ये बुद्ध चरित्र देणारे दादाजी केळुसकर हे कुणबी समाजामधून येतात। त्यांना बुद्ध चरित्र लिहिण्यासाठी अर्थसहाय्य बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज देतात। म्हणजे ही जी परंपरा, मी ह्या निमंत्रण पत्रिकेचं निरीक्षण करत होतो टेक्सास दादा, आणि मला सर्वात प्रथम आवडलं की जो क्रम आपण लावला, बुद्ध, छत्रपती शिवराय, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे ही जी विचारांची परंपरा या देशामध्ये आहे, जी बुद्ध, बळी, चारवाक, त्याच्यानंतर ती संत तुकारामापर्यंत पोहोचते, परंतु त्याच्यात एक मिसिंग नाव राहतं, छत्रपती संभाजी महाराज। कारण ज्या शतकामध्ये अस्पृश्यता इतकी टोकाला जाऊन देखील दादा का ओके एवढी अस्पृश्यता टोकाला असताना एका 2 नंबरच्या छत्रपती संभाजी महाराजानं स्वतःचा अंगरक्षक महार समाजातला रायप्पाला नेमावा आणि त्या रायप्पाला छत्रपती संभाजीराजांच्या माझघरात प्रवेश असावा, याच्यापेक्षा समतेचं दुसरं उदाहरण कुठलंही नाही। आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठात पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम जर प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तर तो छत्रपती संभाजी महाराजांवरचा। कारण संभाजीराजांच्या कार्यकाळातला जीडीपी हायर लेवलला का होता याचं इकॉनॉमिस्ट म्हणून बाबासाहेबांना आश्चर्य वाटत होतं। आणि बाबासाहेबांना आश्चर्य वाटण्याचं कारण वयाच्या 14व्या वर्षी एखादा मनुष्य भूतभूषणम असं आपल्या ग्रंथाला टायटल देतो। कारण भूतभूषणम ग्रंथाचं पुढं काय झालं हे आपण जाणतो, कारण त्याचं टायटल मात्र शिल्लक राहिलं, आतलं कंटेंट मात्र चेंज झालं। आणि म्हणून इतिहासाकडे पाहताना फार आपल्याला सजगपणाने पाहण्याची गरज आहे। म्हणून
मी जेव्हा बाबासाहेबांना वाचतो तेव्हा मी 1463चा महार अंबरनाथ वाचतो. 1463चा अंबरनाथ जेव्हा मी वाचायला घेतो तर तेव्हा मला बाबासाहेबांचं त्याच्यामध्ये दर्शन घडतं. कारण ज्यांनी महार समाजाला सर्वप्रथम 52 हक्क जे बहाल केले, बेदरच्या बादशहानं महारांना 52 हक्क देण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये हा अमृतनाथ किंवा त्याला अंबरनाथ असं देखील म्हटलं जातं. त्याचं ते शौर्य, त्याचं ते कार्यकर्तृत्व, म्हणून अंबरनाथाला पहिला बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणायला पाहिजे. असे इतिहासात बाबासाहेबांच्या अगोदर अनेक नायक या समाजामध्ये घडत गेलेत. म्हणजेच बाबासाहेब जे म्हणतात वी आर फ्रॉम मार्शल रेस, वी आर फ्रॉम मार्शल रेस असंच विधान बाबासाहेबांनी केलेलं नाही. कारण बाबासाहेबांचे वाडवडील जरी आपण पाहिले तर मेजर रामजी सुभेदार आपल्याला लष्करामध्ये दिसतात, परंतु माता रमाईंचे सगळे नातेवाईक म्हणजे गोपाळ बाबा वलंगकरांपर्यंत आर्य अनार्य दोष परिहारक मंडळ स्थापन करणारे गोपाळ बाबा वलंगकर हे बाबासाहेबांच्या अगोदरचे आपले नेते आपल्याला दिसतात. ज्या गोपाळ बाबा वलंगकरांचा सहवास आणि सहकार्य महात्मा ज्योतिबा फुलेंना होतं, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी याच पुणे शहरामध्ये गोपाळ बाबा वलंगकर त्यांना भेटायला आले की ते सर्वप्रथम सर्व जातीची भोजनाची पंगत लावत असत. म्हणून गोपाळ बाबा वलंगकरांच्या बाबतीत बाबासाहेबांचं एक विधान आहे की त्यांचं कार्य अनुपम आहे. मला आश्चर्य वाटतं की बाबासाहेबांचं चिंतन इंग्रजीत होतं, परंतु मराठी आजही आम्ही आमचे पोस्ट ग्रॅज्युएट मराठीत असतात, मराठी लिटरेचरमध्ये शिकतात, पदव्या संपादन करतात, परंतु बाबासाहेबांचं मराठीला सुद्धा हात लावण्याचं महाराष्ट्रातल्या कुठल्या सारस्वताची हिंमत होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा मूकनायक असो, बाबासाहेबांचं बहिष्कृत भारत असो, बाबासाहेबांचं प्रबुद्ध भारत असो, त्यांची जी भाषा आहे बाबासाहेबांची, त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं मराठीतलं जे कार्यकर्तृत्व आहे, शब्द प्रभू असं देखील बाबासाहेबांना म्हटलं गेलं पाहिजे. म्हणून एके ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलंय की तुमच्या 50 साहित्यिकांबरोबर मी नाही काय. म्हणजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देऊच्या ह्या धम्मभूमीमध्ये त्यांचा स्पर्श व्हावा. 1954ला म्हणजे 56ला ते समजा सार्वजनिक झालं, राष्ट्रीय पातळीवर झालं, आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी नागपूर झालं तरी खऱ्या अर्थानं दादाजी केळुसकरांनी जे बुद्धचरित्र दिलं, म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणतात की मी रिकाम्या डोक्यानं बुद्धाकडे गेलेलो नाही. म्हणजे दादाजी केळुसकरांबद्दल ते अनुपमा व्यक्त करतात, ते छत्रपती संभाजीराजावर प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न करतात. तेच बाबासाहेब आंबेडकर 1954ला या भूमीमध्ये येतात. याच्या इतकं ऐतिहासिक महत्व भारतातल्या कुठल्याच भूमीला नाही. म्हणून आता आमचे मित्र हुलगेश चलवादी सरांनी सगळ्या भूमींचा उच्चार करता करता एक भूमी राहिली मित्रांनो, मुक्तीभूमी. आणि बाबासाहेबांची चळवळ पाहताना आणि अभ्यासताना मला एक प्रकर्षानं लक्षात येतं की बाबासाहेबांचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो किंवा महाडचा सत्याग्रह असो किंवा बाबासाहेबांचं कुठलेही त्यांचं आंदोलन असो, त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी 8-10 वर्षे त्याची तयारी केलेली मला दिसते. आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं जिथं भारतानं बाबासाहेबांना नाकारलं, परंतु विश्वानं देखील त्यांना त्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रातलं अमूल्य असं नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं, परंतु भारतातर्फे त्यांचं म्हणजे नाव पुढं आलं नाही. म्हणून बाबासाहेबांना चिंतनातून समजून घेण्याकरिता आणि अभ्यासातून समजून घेण्याकरिता मी विद्यार्थी मित्रांना मी बऱ्याच वेळा सांगतो की आपल्याला बाबासाहेब समजण्याकरता आणखी 150-200 वर्षाचा अवधी आहे. आपण आता प्रतिमा आणि प्रतीकं स्वीकारलेली आहेत, अजून विचारापासून आपण खूप लांब आहोत. आणि बुद्ध ही फार लांबची गोष्ट आहे, कारण बाबासाहेब 2 ठिकाणी फ्लेक्झिबल झालेले दिसतात. एक तथागत भगवान बुद्धांच्या समोर आणि दुसरं म्हणजे पुण्याचं वैभव, पुण्याचा लष्करी इतिहास, 1 जानेवारी 1818चं कोरेगाव भीमा. आणि त्याच कोरेगाव भीमाचा उत्सव साजरा करण्याचं नियोजन माझ्याकडं वयाच्या 56व्या वर्षी यावं
याच्यापेक्षा मला दुसरा कुठलाही आनंद जगामध्ये नाही. कारण या छत्रपती संभाजीराजांना घेऊन भीमा कोरेगावचा अभ्यास मांडताना मी गेले 15 वर्ष सतत संघर्ष करतोय. पुस्तक लवकर पोचतं ठीक आहे मित्रांनो, पण जो मीडिया आहे, जे चित्रपट क्षेत्र आहे, त्या चित्रपट क्षेत्रातून जर कोरेगाव भीमाचा खरा इतिहास जर जगापुढे लवकर आपण आणू शकलो असतो तर ही जी झालेली 2018ची दंगल आहे ती झाली देखील नसती. आणि म्हणून मराठा आणि महार या 2 शब्दांच्या उत्पत्तीवरती मी सतत अभ्यास करतो आणि मला लक्षात येतं की मराठा हे समूहवाचक नाव आहे, महार हे राष्ट्रवाचक नाव आहे. कारण महारांचंच महाराष्ट्र असं पहिली इतिहासकारानं मांडणी केली. त्यांचं नाव होतं राजाराम शास्त्री भागवत. हे ब्राह्मण होते आणि राजाराम शास्त्री भागवत नंतर इरावती कर्वे, मोल्सवर्थ, विल्सन, खानापूरकर, राजवाडे, चिटणीस, विठ्ठलरामजी शिंदे या सगळ्या इतिहासकारांनी मान्य केलं की होय, हे महारांचं शेवटचं राष्ट्र महाराष्ट्र. जसं गुजरांचं गुजराष्ट्र, सौरांचं सौराष्ट्र, तसं महारांचं हे शेवटचं राष्ट्र महाराष्ट्र. म्हणजे महार हा शब्द वैभवशाली आहे मित्रांनो. कारण हेच महार ज्यांनी नागवंशीय असल्याचा पुरावा आज देखील आपल्या हृदयात लपवून ठेवला आणि तो प्रदर्शित केला, वारंवार प्रदर्शित केला. आज मी राजमाता जिजाऊंची समाधी पाहतो आणि दर्शन घेताना नागाची तिथं प्रतिकृती आपल्याला दिसते. हे काय, कशाचं चिन्ह आहे? आणि म्हणून या बहुसंख्य समाजामध्ये महार हा बहुसंख्यच होता, परंतु तो मायग्रेट झाल्यानंतर तो अल्पसंख्याकाचा त्याला दर्जा मिळाला. कारण महार हे पंजाबमध्ये मायग्रेट झाले, महार आंध्रात मायग्रेट झाले, महार हे हिमाचल प्रदेशमध्ये मायग्रेट झाले. युद्ध हरल्यानंतरचा हा परिपाक झाला. म्हणून मला बाबासाहेबांना शतशः वंदन करायचंय की बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न आपल्या समाजापर्यंत अजून अभ्यासकापर्यंत का पोहोचत नाही. आमचे कॉलेजचे अनेक प्राध्यापक अर्थशास्त्रात असतात, इतिहासात असतात, मराठीत असतात. ते आम्हाला सांगतात भीमा कोरेगाव सिलेबसमध्ये नाही. जेव्हा आमचे प्राध्यापक सांगतात की भीमा कोरेगाव आमच्या इतिहासाच्या अभ्यासात नाही, तर मित्रांनो हे अत्यंत मोठं आपल्या साक्षर माणसांचं दुर्दैव आहे. आणि कोरेगाव भीमाचा इतिहास हा एका जातीनं दुसऱ्या जातीबरोबर लढल्याचा इतिहास नसून तो क्लास स्ट्रगल आहे, तो विचारधारेचा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये 834 लोक एकत्र आपल्याला दिसतात. 28,000 फौजेशी सामना करताना त्या 834 मध्ये 16 मराठा देखील आहेत, ज्याला आपण कुणबी असं संबोधतो. आणि म्हणून 500 महार सैनिकांना जी संधी मिळाली ते प्रॉपर डिसिप्लिन सोल्जर आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे. म्हणजे महार रेजिमेंट हा उच्चार आपण करता कामा नये. महार रेजिमेंट बाबासाहेबांच्या प्रेरणेनं 1941ला स्थापन झाली आणि त्यावेळी जी फोर्स होती, जी इन्फंट्री होती, तिचं नाव आहे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री. म्हणून कोरेगाव भीमाचा अभ्यास करताना म्हणजे इथं धम्मभूमी आहे तर तिथं ज्वालाभूमी आहे. म्हणजे पुण्याचं हे सद्भाग्य आहे, पुण्याचं हे इतकं मोठं ऐतिहासिक परंपरा लाभलेलं भाग्य आहे की एका ठिकाणी ज्वालाभूमी आहे तर दुसऱ्या ठिकाणी धम्मभूमी आहे. आणि बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही मूर्ती म्हणजे आज बाबासाहेबांच्या नावाचा डंका 140 राष्ट्रामध्ये वाजतो. बाबासाहेब 140 राष्ट्रात उत्सव मूर्ती असतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाच नव्हे तर युनोला देखील बाबासाहेबांवर जय भीम असा उच्चार करावा लागतो. त्यामुळे आपण कोणत्या परंपरेचे पाईक आहोत हे आता आपल्या समाजाला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मला लष्करी इतिहासावर, सांस्कृतिक इतिहासावर मला अनेक नायक महारांचे दिसतात. मला स्तंभावरची 2 नावं ती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, कारण ते माझ्या वडिलांपेक्षा मला फार श्रेष्ठ वाटतात. त्याचं पहिलं नाव आहे सोमनाथ कमलनाथ नाईक. कारण कंसामध्ये नाईक हा शब्द आहे आणि नाईक या शब्दाची उपाधी छत्रपती शिवरायांनी दिलेली आहे. नागांचा तो अपभ्रंश तो नाग
आणि नाकाला पुढं उपाधी दिली ते छत्रपती शिवराय, म्हणून आपल्याला नावांच्या पुढं नाक आणि नाईक ही उपाधी असते. हा सोमनाथ कमलनाथ नाईक हा आपला खरा हिरो मला त्या युद्धामधला दिसतो. जरी ते युद्ध कॅप्टन स्टॉटननं लढलेलं असेल, परंतु ऊर्जा कुठली? म्हणून जेम्स ग्रँड डफ या इतिहासकाराने असं म्हटलं कोरेगाव भीमाच्या इतिहासाच्या बाबतीत, इट इज वन ऑफ द प्राऊडेस्ट ट्रायम्फ ऑफ द ब्रिटिश आर्मी इन द ईस्ट विथ द हेल्प ऑफ 500 नेटिव्ह पीपल. म्हणजे 500 नेटिव्ह पीपलचा जेम्स ग्रँड डफनं उल्लेख करावा. हे युद्ध झाल्यानंतर 500 सोन्याच्या मोहरा त्यांना मिळाव्यात, परंतु त्या 500 सोन्याच्या मोहरा ब्रिटिशांनीच दडवून ठेवल्या, मात्र आमच्या नायकांपर्यंत, आमच्या सैनिकांपर्यंत त्या पोहोचल्या नाही. असो, आज धम्मभूमीमध्ये आहे आणि युद्धाचा अभ्यास सांगतोय. कारण मी मित्रांनो बुद्ध वाचतो पण लिहितो युद्धच. कारण मला सतत बाबासाहेब आंबेडकर दिसतात. कारण तुम्ही आम्ही कायदा सुव्यवस्थेमुळे शहरामध्ये बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे आलो, आपण स्थिर झालो, आपण सुरक्षित झालो, परंतु खेड्यापाड्यातला आपला वर्ग आजही अॅट्रॉसिटी सहन करतो. आणि म्हणूनच अॅट्रॉसिटीच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचं काम देखील आपली संस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था करत असते. परंतु ह्या संस्थेच्या नावामध्ये मला संशोधन आणि प्रशिक्षण दिसतं, पण खऱ्या अर्थाचं संशोधन मला अजून काही दिसलेलं नाही. आज बार्टीचा फंड 350 कोटी आहे, तर 120 कोटी रुपये अखर्चित राहतात. याकडे समाजानं आता लक्ष देण्याचं गरज आहे. कारण आम्ही आज 56 मध्ये आहोत. 2 वर्षानं आम्ही कितीही काही आदळापट केली तरी शासन आमचं सर्व्हिस बुक दाखवणार आहे. तर या संस्थेमधून उद्याचे होणारे IAS IPS ऑफिसर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यासारखी पदं ही संस्था निर्माण करत असते. याकडं आपण प्रकर्षानं लक्ष द्यावं. त्याचबरोबर पाली भाषेच्या त्रिपिटकाचा अनुवाद माझ्याकडे आहे. त्याची रक्कम 5 कोटी रुपये आमच्याकडे आहे. आणि आता पुणे विद्यापीठाशी त्याचा ॲग्रीमेंट करार केलेला आहे. आणि पाली भाषेचं त्रिपिटकाचं अनुवाद लवकरच वेगवेगळ्या भाषामध्ये तुम्हाला निश्चितपणे माझ्या कार्यकाळात दिसेल. मला टेक्सास दादा गायकवाडांनी, म्हणजे फार मोठं नाव आहे की जसं मी कॉलेज जीवनामध्ये पाहायचो की नागपूरच्या दीक्षाभूमीला ठराविक म्हणजे आदरणीय गवई साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन तिथं राहिलंय. ते सुलेखा कुंभारेंपर्यंत मी पाहिलं. प्रत्येक भूमीला एखादा नेता, एखादा सजग लीडरशिप करणारा माणूस हवा असतो. आणि म्हणून मला या धम्मभूमीमध्ये आल्यानंतर जो आनंद झाला, माझी पत्नी मनीषा चव्हाण, जय भीम करा, तो आनंद मोठा आहे. उठून उभा. आमच्या पत्नी आहेत, माझी पत्नी आहे, माझी छोटी मुलगी मुदिता आज बार्टीच्या पैशात नव्हे तर माझ्या पैशानं ती UK चाललेली आहे. आणि मला जाता आलं नाही, परंतु माझी लेकरं जेव्हा UK मध्ये जातील तेव्हा मी अक्षरशः रडेल. कारण त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला एका पावावरती गुजराण करावी लागत होती. आज 2 लाखाचा मनुष्य सुद्धा तर फी ऐकून हादरतोय. म्हणजे आश्चर्य या गोष्टीचं आहे की बाबासाहेबांचा स्पर्श ज्या ज्या देशामध्ये झाला. मी इजिप्तचा बाबासाहेबांचा फोटो पाहिला. बॉन ह्या शहरामध्ये जर्मनीतलं बाबासाहेबांचा मी फोटो पाहतो. मी बाबासाहेबांना जगाच्या इतिहासामध्ये जिथं जिथं पाहतो ते मला दररोज नवीन 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 माहिती मिळत राहते. म्हणून विद्यार्थी मित्रांना, मी माझ्या बंधू भगिनींना मी लष्करी इतिहासावर बोलेलच, पण ते पुढच्या काळामध्ये कधी आपली वेळ मिळाली, फुलगेशभाईंनी आम्हाला संधी दिली तर आम्ही निश्चित लष्करी इतिहासावर बोलू. परंतु विद्यार्थी मित्रांसाठी मी आवर्जून इथं सांगेल की फेलोशिप जी PhD विद्यार्थ्यांना आम्ही देतो, त्या फेलोशिपचा तुम्ही फायदा घ्यावा. नुकताच सर टेक्सास दादा एक सर्वंकष धोरण शासनानं जाहीर केलं. कारण आपली मुलं खूप प्रगल्भ आहे. आपल्या मुलांची PhD करण्याची क्षमता जादा आहे. आणि सरकारनं 200 मुलांसाठी सगळीकडे हे धोरण अंमलात आणलं.
आणि म्हणून ती फेलोशिपची मुलं आमच्या बार्टीच्या दरवाजामध्ये सतत उपोषण करताना आम्हाला दिसतात. तो विभाग माझ्याकडे जरी नसला तरी काल महासंचालक वारे सरांना मी विनंती केली की आता तो फेलोशिपचा सुद्धा विभाग माझ्याकडे मी घ्यायला तयार आहे. इथून पुढच्या काळात माझा विद्यार्थी फेलोशिप पासून अडता कामा नये. कारण मी सरकारला एक जाहीरपणे नम्र निवेदन देऊ इच्छितो की बौद्धांची साक्षरता ही सगळ्या समाजापेक्षा अधिकची असल्यामुळं आमचे विद्यार्थी जास्त प्रमाणात PhD करू इच्छितात. अशा मुद्द्यावरती आपण जर सरकारकडे आपलं म्हणणं मांडलं आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाने याची दखल घेतली तर निश्चितपणे ह्या मुलांचे प्रश्न सुटतील. राहिला प्रश्न MPSC असो UPSC असो किंवा जो विभाग माझ्याकडे आहे, माझ्याकडे आणखी एक विभाग आहे IBPS ट्रेनिंग सेंटर्स. जी मुलं पदवी संपादन करू शकत नाहीत, जे 10वी-12वी मध्ये शिक्षण सोडतात, ज्यांना बँकेत, रेल्वेत, LIC, पोलीसमध्ये, मिलिटरीमध्ये जायचं असतं, तो विभाग माझ्याकडे आहे. विद्यार्थी मित्रांना मी जाहीरपणे आवाहन करेन की माझा फोन नंबर 9975, विद्यार्थ्यांनी घेतला तर खूप आनंद होईल, 9975 280 446 हा आहे. तुम्ही कुठल्याही क्षणाला बार्टीमध्ये मी तुमच्यासाठी तुमचं स्वागत करायला तयार आहे. मला या विचारपीठावर श्रावस्ती सर असतील, बागडे सरांचा उच्चार झाला, इतकी सिनियर आमचे किरणदादा अल्लाट असतील, मी आता नामोल्लेख सगळ्यांचा अशोकदादा असतील, अशोकदादांची वडील आहेत, पलीकडे ज्येष्ठ मंडळी आहे आणि ह्या ज्येष्ठांनीच धम्म त्यांच्या रक्तामध्ये जोपासला. परंतु तो धम्म खऱ्या अर्थानं आपल्याला मुलांनी पुढे न्यायचा आहे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य देखील इथून पुढच्या आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये आहे याची मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो. आणि दिलेल्या संधीबद्दल आयोजकांचे मी खूप खूप आभार मानतो. रामदास लोखंडेचे देखील आभार मानतो की त्यानं मी स्वतः इच्छा व्यक्त केली की मला टेक्सास दादांना भेटायचं आहे आणि समोरून पाहिलं अभिवादन करण्याच्या अगोदर तर आमचे हुलगेशबाई तिथे दिसले. म्हणजे शिक्षण क्षेत्रातला सम्राट देखील धम्माच्या पुढं जेव्हा फ्लेक्झिबल होतो, झुकतो, जिथं बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव भगवान बुद्धांच्या पुढं फ्लेक्झिबल राहतात, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आपल्या समाजाला स्वीकारायला हवी. एवढेच बोलतो. जय भीम, जय शिवराय.